नमस्कार प्रेक्षकांनो, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता नुपूर 30,000चा चेक घेऊन आलेली असते आणि तो चावरे वकिलांना देते. ती म्हणते, हा घ्या चेक. हे पैसे आता सुरुवात केलेली आहे तुम्हाला द्यायला. हळूहळू करून तुमचे सगळे पैसे तुम्हाला परत करेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा चावरे वकील म्हणत असतात की नुपूर मॅडम, अहो तुम्ही तर मला चेक दिलात. नाही काय आहे ना, एक व्यक्ती आहे ज्याला मला पैसे द्यायचे होते 7:30 वाजता. तुम्ही मला 7 वाजता कॅश देणार असं मला वाटलं होतं, म्हणून मी त्याला 7:30ला पैसे देणार आहे असं कबूल केलं होतं. आता चेक दिल्यानंतर मी त्याला कॅश कुठून देणार? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नुपूर म्हणत असते, ठीक आहे, मग तुम्ही हा चेक त्या माणसाला देऊन टाका. जर आता पैसे नाही आहेत तर हा चेक त्याला तुम्ही देऊ शकता ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता चावरे वकिलाला सांगितलेलं असतं की तुम्ही हे पैसे घ्या आणि प्लीज इथून आता निघा. चावरे वकील म्हणतात, ठीक आहे, पण मी तुम्हाला तुमचे 5,000 रुपये देणार नाही आहे. तेव्हा नुपूर म्हणते, 5,000 रुपये खूप मोठी रक्कम असते. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, नका देऊ ते 5,000 रुपयेसुद्धा, ठेवा तुम्हालाच, पण आता त्रास देणं बंद करा. हळूहळू तुमचे सगळे पैसे मी फेडून टाकेन. तेव्हा प्रेक्षकांनो, तिच्या वहिनीला आता ही गोष्ट मान्य नसते. चावरे वकील खूपच रागवलेले असतात. ते आता जायला निघतात तेव्हा इथे त्यांच्या मागे मागे तिची वहिनी येते आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा चावरे वकील म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची इथे जी नणंद आहे ना तुमची नुपूर, ती पैसे कमवता कामा नये. असेच जर ती पैसे मला देत राहिली ना तर माझ्याबरोबर तिचं लग्न होणार नाही आणि घरासाठी आणि पैशांसाठी तिला ब्लॅकमेल करता येणार नाही. आणि जर तसं नाही झालं तर तुम्ही विसरा तुमचं स्वप्नातलं घर आणि तुमचे पैसेसुद्धा. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आता नुपूरबरोबर काही चावरेचं लग्न होणार नाही हे मात्र नक्कीच असतं. पण इथे आता सगळेजण खानविलकरच्या घरामध्ये जेवायला बसलेले असतात आणि हे तेच मोदक आहेत जे लग्नामध्ये नुपूरने बनवलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दीप म्हणत असतो की मावशी, हा मोदक खाऊन बघा, हा नुपूरने बनवलेला मोदक आहे. तेव्हा इथे आता मावशी तो मोदक खाते आणि तिला आपल्या बहिणीची सुमतीची आठवण येते. तेव्हा प्रेक्षकांनो, रेवती काकू म्हणत असतात की मला तर माझ्या बहिणीची सुमतीची आठवण आली. तिच्यासुद्धा हाताला ही अशीच चव होती, सुगरण होती ना ती. तेव्हा इथे मल्हारला सुद्धा मोदक खाल्ल्यानंतर किंवा चटणी खाल्ल्यानंतर आपल्या आईचीच आठवण आलेली असते आणि इथे आता रेवतीला सुद्धा आपल्या बहिणीचीच आठवण येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नुपूरचा भाऊ जेवायला बसलेला असतो. ती आपल्या भावाला खूपच प्रेमाने जेवण वाढते आणि म्हणते, दादा लोणचं वाढू का? काय रे, काय झालं, कसला विचार करतोयस? तेवढ्यातच इथे आता दादा रडायला लागतात. नुपूर म्हणते, दादा काय झालं रे, रडतोयस का तू असा? तिचा भाऊ म्हणतो, रडू नाही तर काय करू, बहिणीच्या जीवावरती इथे भाकरी खाणारा भाऊ आहे मी. पैसेसुद्धा आता तूच देणार आहेस का गं? लाज वाटते मला स्वतःची की मी काहीच करू शकत नाही आहे. संपूर्ण घराचा डोलारा तू एकटी सांभाळतेस आणि आता कर्जसुद्धा तूच फेडणार आहेस का? नुपूर म्हणते, दादा तुला कुणी सांगितलं तू काहीच करू शकत नाही आहेस? हे बघ, तू किती पुढे जाशील ना हे बघच तू. तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? दादा म्हणतात, बरोबर, वास्तू तथास्तू म्हणते ना, तू जे बोलतेस ते खरं होऊ दे. नुपूर म्हणते, होणारच. आता बघच तू, तू किती मोठा माणूस होशील, ते इतका मोठा माणूस होशील ना की तू बोलशील नुपूर जे बोलली होती ते खरं झालं. त्यानंतर प्रेक्षकांनो, रेवती म्हणत असते की मल्हार, तुला माहिती आहे ना, सुमतीचा वाढदिवस येतोय आणि तिच्या वाढदिवसानिमित्ताने आपण कितीतरी आश्रमामध्ये, अनाथ आश्रमामध्ये इथे लाडू पाठवतो. मग आपण एक काम करूया ना, आपण जी ऑर्डर दुसरं कुणाला तरी देतो ती ऑर्डर आपण ह्या मुलीला देऊया, नुपूरला, आणि तिला सांगूया ना लाडू बनवायला. तिलासुद्धा पैसे मिळतील आणि आपल्याला इतके छान लाडूसुद्धा मिळतील. काय वाटतं तुला? बरोबर आहे ना? तेवढ्यातच तिथे तायडी येते. तायडी म्हणते, अजिबात नाही, त्या मुलीला अजिबातच आपण लाडू द्यायचे नाही बनवायला. तेव्हा रेवती म्हणते, का? मुलगी किती चांगली आहे, सुगरण आहे, तिच्या हाताला चव आहे, तिने इतकं छान स्वयंपाक बनवला आणि मग तिला आपण लाडवांची ऑर्डर दिली तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? तेव्हा इथे तायडी म्हणत असते की ती मुलगी कितीही सुगरण असली
तिने आपल्याला कितीही मदत केली असली ना तरीसुद्धा माणुसकी म्हणून शून्य आहे ती. माणुसकी नाही आहे त्या मुलीला. तेव्हा रेवती म्हणते, कसं काय? जी मुलगी इतका चांगला स्वयंपाक बनवते त्या मुलीला माणुसकी कशी नसेल? तेव्हा तायडी म्हणते, अच्छा, तुम्हाला माहिती आहे ती मुलगी किती इथे घमेंडी आहे, तिला किती माज आहे तुम्हाला नाही माहिती. उद्धट आहे एक नंबरची. अरे मल्हार, म्हणजे तू तिला किती पैसे दिलेस? तेव्हा इथे मल्हार म्हणतो की मी तर तिला जास्तच पैसे देत होतो. तीच म्हणाली की मला फक्त 30,000 रुपये द्या म्हणून, आणि म्हणून मी तिला बाकीचे पैसे दिले नाही. तेव्हा इथे आता तायडी म्हणत असते की अरे तू चांगलाच आहेस रे, तू तिला जास्त पैसे द्यायला जात होतास, पण तिने मोठेपणा केला आणि तुझ्याकडून कमी पैसे मागितले, पण नंतर मला बोलून दाखवलं ना. ती म्हणाली, काय तुमचं हे आता सुमिती इव्हेंट्स, इथे तुम्हाला लग्नाला 2 तास राहिले तरीसुद्धा शेफ मिळाला नव्हता. बरं झालं मी मिळाले तुम्हाला, मी तुमची मदत केली, लाज राखली मी तुमची. कितीसे पैसे कमवता तुम्ही, आणि त्याच्यातसुद्धा जर मी जास्त पैसे घेतले असते तर मग तुम्ही काय घेतलं असतात? तिने लाज काढली, आपली इज्जत काढली. ती म्हणाली की हे पैसे मी तुम्हाला दान करते, दान, सुमती इव्हेंट्सवरती, आणि यापुढे तुम्हाला जर इव्हेंट्स करता येत नसतील ना तर बंद करा म्हणावं. साधा तुम्हाला एक शेफसुद्धा निवडता येत नाही. मी होते म्हणून मी तुमचा इव्हेंट व्यवस्थितरित्या पार पाडू शकले, नाहीतर काय केलं असतं तुम्ही? तुम्हाला तिथून बाहेर काढण्यात आलं असतं. अरे किती काय काय बोलली ती आपल्या सुमिती इव्हेंट्सला, अपमान केला तिने, लायकी काढली आपल्या सुमिती इव्हेंट्सची. तेव्हा इथे रेवती म्हणत असते, मला नाही वाटत तिने असं काही केलं असेल. किती चांगली मुलगी आहे ती. मला असं वाटतं जी मुलगी चांगला स्वयंपाक बनवते, जी एवढी मोठी सुगरण आहे, ती इतकी उद्धट असूच शकत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तायडी म्हणत असते, आणि हे कुणी सांगितलं तुम्हाला? तेव्हा इथे रेवती म्हणते, मला हे सुमतीने सांगितलं. सुमतीचं म्हणणं आहे की जिच्या हाताला खूप चांगली चव असते ना, जी खरोखर सुगरण असते ना, ती मुलगी इथे इतकी उद्धट बोलू शकत नाही. तिच्या हातातला गोडवा जो असतो ना तो तिच्या मनामध्ये सुद्धा तसाच असतो. ती व्यक्ती इतकी चांगली असते, इतकी गोड असते की तिच्या हातामध्ये ती चव उतरलेली असते. त्यामुळे तू म्हणतेस तसं ती मुलगी इतकी उद्धट नसेलच. तेव्हा तायडी म्हणते, अच्छा, म्हणजे मी खोटं बोलते असं म्हणायचं आहे का तुला? नाही नाही, ठीक आहे, माझ्यावरती जर तुमचा विश्वास नसेल तर ठीक आहे, मी खोटंच बोलते असं समजा. तेव्हा मल्हार म्हणतो, नाही तायडी, तू कधीच खोटं बोलू शकत नाही. तू जर म्हणतेस की ती मुलगी उद्धट बोलली आहे तर ती उद्धट बोलली असेल. दीप, एक काम कर, यापुढे आपला जिथे कुठे इव्हेंट असेल, जी काही आपली कामं असतील, ती मुलगी आपल्या आजूबाजूला सुद्धा फिरकली नाही पाहिजे. तिची हिंमत कशी झाली सुमिती इव्हेंट्सला नाव ठेवायची? तेव्हा प्रेक्षकांनो, तायडी म्हणते, नाहीतर काय, सुमती काकूने हा इव्हेंट इतका छान पद्धतीने मॅनेज केला होता. सुमती काकूने ह्या बिझनेसची सुरुवात केली, तिने ह्याचा पाया रोवला आहे, आणि त्या मुलीने आपल्या सुमती इव्हेंट्सला नावं बोटं ठेवली. मला हे अजिबात सहन झालेलं नाही आहे. तेव्हा मल्हार म्हणतो, तायडे, तू बोलतेस ते बरोबर आहे, आपण तिला लाडवांची ऑर्डरसुद्धा द्यायची नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रेवती म्हणत असते की दादा हे बघ, तू काळजी करू नको. अरे आपण आहे ना त्या चावरे वकिलाचे सगळे पैसे आहे ना लवकरात लवकर परत करू बघस तू. तेव्हा तिथे आता आलेली असते नुपूरची वहिनी. वहिनी म्हणत असते, काय रे देवा, काय चाललंय काय तुझं? काय सांगतेस ग तू त्याला की पैसे परत करेन म्हणून? कुठून आणणार, कुठून आहेस तू पैसे? आज जसं लक बाय चान्स तुला हे पैसे मिळाले तसे काही तुला नेहमी मिळणार आहेत का? काय तो ओव्हर कॉन्फिडन्स की सगळे पैसे परत करेन म्हणून. कसे करणार आहेस तू पैसे परत? एक काम कर, नेहमी नेहमी आमची लाज काढण्यापेक्षा आहे ना हे पैसे लवकरात लवकर फेडून टाक. हे पैसे तुझ्याच लग्नाला काढले होते ना. अगं बाई, तुझा इथे भाऊ काही काम करत नाही, मी आपले दिवसभर बसले इथे बाकऱ्या तापत, बाकी काय करणार काय आहोत आम्ही. पण तुमच्यामुळे जर हे आमचं घर गेलं ना तर मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नुपूर टेन्शनमध्ये येते. ती म्हणते, वहिनी अगं नको काळजी करू, काही झालं ना तरी आपलं घर काही जाणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नुपूर आपल्या सासूबाईंना, होणाऱ्या सासूबाईंना म्हणत असते की आई, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यामुळे ही ऑर्डर मला मिळाली. तेव्हा इथे तिची आई म्हणते, कशी काय? पण मी काहीच केलेलं नाही आहे, स्वयंपाक तर तू केलास ना. नुपूर म्हणते, स्वयंपाक मी केला, पण तुम्ही जबरदस्तीने तो टिफिन माझ्या बॅगमध्ये ठेवलात ना. त्याच्यामध्ये मी जी हिरवी चटणी केली होती ना, ती चटणी त्या लोकांना खूप आवडली. ती चटणी मी त्यांच्या किचनमध्ये बनवून दाखवली आणि मग त्यांनी मला इतकी मोठी ऑर्डर दिली. तेव्हा इथे ती आई खुश होते आणि म्हणते, हो का, चला बाबा, काहीतरी चांगलं घडलं. तेव्हा इथे वहिनी परत येते आणि म्हणते, हो का,
म्हणजे आता ही ऑर्डर मिळाली तर पुन्हा पुन्हा तुला अशाच ऑर्डर मिळत राहतील असा तुझा गैरसमज झाला आहे. आता पुन्हा ऑर्डर इतक्या मिळत नाही, कळलं ना? आणि तुझे हे डबे वगैरे विकतेस, डबे वगैरे देतेस, त्याच्यामध्ये एवढे पैसे तू कधी पूर्ण करणार आहेस गं? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुझ्या लग्नाला हे कर्ज काढलं होतं आणि जर त्यामुळे हे घर जर हातातून गेलं ना, जर आपण रस्त्यावरती आलो ना, तर मी कधीही तुम्हाला माफ करणार नाही. नुपूर म्हणते, वहिनी असं का होईल? आपल्या घरावरती काहीही येणार नाही. मी तुला शब्द देते, लवकरात लवकर आपण हे कर्ज फेडून टाकू. मी तुम्हाला लवकरच त्या कर्जामधून मोकळं करेन, असं आता नुपूरने सांगितलेलं असतं. तेव्हा तिची वहिनी म्हणते, हो का? नुसतं बोलून काही होत नाही गं, पैसे फेडावे लागतात. नाहीतर तो चावरे वकील कसा आहे तुला माहिती आहे ना, सगळ्यांना रस्त्यावरती काढेल आणि घराचा लिलाव करून टाकेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मल्हार काम करत बसलेला असतो. मल्हार आता त्या माणसाचे पैसे बाजूला काढत असतो, ज्या माणसाचा त्याच्याकडून चुकून आता अपघात झालेला असतो. त्या माणसाचे पैसे त्याने बाजूला काढलेले असतात आणि दर महिन्याला तो असं करत असतो. त्याच्या कुटुंबियांना तो पैसे पाठवत असतो. पण प्रेक्षकांनो, इथे आता तायडी आलेली असते कॉफी घेऊन. तेव्हा मल्हार म्हणतो, तायडी अगं रोज तू इथपर्यंत का कॉफी घेऊन येतेस? मी सुद्धा बाहेर घेत जाईन ना. ती म्हणते, का रे, मला आवडतं तुझ्यासाठी हे सगळं करायला, पण तुला आवडत नाही का? ठीक आहे, मग मी एक काम करते, मी जाते. मल्हार म्हणतो, तायडे मला तसं नव्हतं म्हणायचं. ती म्हणते, अरे मस्करी केली मी पण काय लगेच जात नाही आहे. तेव्हा इथे आता मल्हार म्हणत असतो की त्यांचे पैसे मी बाजूला काढलेत, हा चेक साईन केला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, तायडी म्हणत असते, अरे बाबा, नेहमी पगार झाल्यानंतर तुझं पेमेंट आल्यानंतर सगळ्यात आधी तू त्यातला 5% त्यांना देतोस. म्हणजे प्रेक्षकांनो, इथे आता 5% पेमेंट हा त्याच्या घरच्या लोकांना जात असतो. आणि तेव्हा इथे आता तायडी म्हणत असते की एवढे पैसे तू देतो आहेस ना, जी काही तुझ्याकडून चूक झाली ती तू सुधारण्याचा प्रयत्न करतो आहेस ना. तेव्हा प्रेक्षकांनो, मल्हार म्हणत असतो, पण तायडे, हे माझ्या हातून कधी घडलं, कसं घडलं, मला काहीच कसं आठवत नाही आहे गं. नक्की त्यावेळेला काय घडलं होतं? त्या माणसाचा अपघात कसा काय घडला? हे सगळं माझ्यामुळे कसं झालं मला कळत नाही आहे. पण चूक तर माझ्याकडून झाली आहे, खूप मोठा गुन्हा झाला आहे. ती म्हणते, हे बघ, जो जाणून बुजून केला जातो तो गुन्हा असतो आणि जो चुकून होतो तो अपघातच असतो. आणि तुझ्या हातून जे काही झालं तो अपघात होता. तेव्हा मल्हार म्हणतो, नाही तायडी, मला असं वाटतं की आपण पोलीस स्टेशनला जाऊन इथे तक्रार करूया. मी सांगेन की हे सगळं माझ्याकडून कधी झालं, कसं झालं मला आठवत नाही आहे, पण गुन्हा घडला आहे. तुम्ही मला त्याची शिक्षा द्या, किमान मी शिक्षा भोगेन, पण त्यानंतर मी शांतपणे तरी जगू शकेन ना. म्हणजे मला बरं वाटेल की माझ्याकडून जो गुन्हा झाला त्याची शिक्षा मला मिळाली. आणि त्यामुळे मला वाटतं की आपण पोलीस स्टेशनला जाऊन सगळं काही सांगितलं पाहिजे. तेव्हा तायडी म्हणते, अरे देवा, ह्याच्या डोक्यात आलं का परत पोलीस स्टेशनला जायचं? जर पोलीस स्टेशनला हा गेला आणि संपूर्ण गोष्टीची तपासणी झाली ना, तर संपूर्ण सत्य समोर येईल की या सगळ्यामध्ये मी काय केलं आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नुपूर मंदिरामध्ये आलेली असते. ती म्हणते की देवी आई, सगळं काही व्यवस्थित होऊ दे. तुझ्या आशीर्वादाने सगळं काही चांगलं होतच असतं गं, म्हणूनच तुझाही आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे. तेव्हा प्रेक्षकांनो, तिने आता इथे देवी आईसाठी लाडू बनवून आणलेले असतात प्रसादासाठी. ते आता गुरुजी तिच्याकडे आणून देतात. तेव्हा इथे ती गुरुजींना सुद्धा लाडू खायला देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दीपने सगळ्या इथे अनाथ आश्रमांची लिस्ट तयार केलेली असते, जिथे जिथे लाडू पाठवून द्यायचे असतात. तेव्हा मल्हार म्हणत असतो की नुसते लाडू पोचले नाही पाहिजे, तर इथे आईच्या वाढदिवसापर्यंत सगळ्यांना ते लाडू मिळाले पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मल्हारची जी बहीण असते ती म्हणत असते, दादा मी काय म्हणते, आपण एक काम करूया ना, आपण जे काही सोशल वर्क करतो ना त्याच्या आपण रील्स तयार करूया का? म्हणजे आपण PR आपण स्वतःहून स्वतःचा करायचा. तेव्हा आपण रील्स वगैरे तयार करायच्या आणि सोशल मीडियावरती त्या अपलोड करायच्या. तेवढंच इथे आपलं नाव होईल ना, म्हणजे आपण जे काही करतो आहे ते सगळ्यांपर्यंत पोचेल आणि त्याचा आपल्या सुमेती इव्हेंट्सला आपल्याला चांगला फायदा होईल. तेव्हा आपण हे करूया का? तेव्हा इथे मल्हार म्हणतो, नाही, आईने हे जे काही केलं ते प्रतिष्ठा मिळवण्यासाठी केलं नव्हतं. आईने हे फक्त स्वतःच्या समाधानासाठी केलं होतं. लोकांचं पोट भरलं ना तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला आपोआपच मिळेल, असं आईचं म्हणणं होतं. त्यामुळे आपण अजिबात रील्स वगैरे टाकायच्या नाही. तेव्हा रेवती म्हणते, अगदी बरोबर बोललास तू मल्हार. म्हणजे इथे रेवती म्हणते की सुमती जे काही आता सोशल वर्क करायची, लोकांची मदत करायची, त्याचा आशीर्वाद तिला मिळायचा. आणि मल्हार, तू सुद्धा जे काही करतोस ना त्याचा आशीर्वादसुद्धा तुला नक्की मिळेल. हे काय मी मंदिरामध्ये जायला निघाले,
तुझ्यासाठी प्रार्थना करायला. सगळं काही चांगलंच होईल तुझं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मंदिरामध्ये असते ती म्हणजे नुपूर. ती सर्व लहान मुलांना लाडू देत असते प्रसादाचा. तेवढ्यातच आता त्याच मंदिरामध्ये आलेली असते रेवती. चालताना तिला बरोबर चक्कर येते. तेव्हा नुपूर तिला धरते, तिला आधार देते आणि म्हणते, काकू काय होते तुम्हाला? बरं वाटत नाही आहे का? चक्कर येते का तुम्हाला? आणि ती तिला आता सावरते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे नुपूर आता रेवतीला लाडू देते आणि म्हणते, तुम्ही लाडू खा, तुम्हाला बरं वाटेल, हे लाडू मी बनवलेत. तेव्हा ती लाडू खाते तर तिला आता सुमतीची आठवण येते. तिच्या हाताला सुद्धा सुमतीसारखीच चव असते. तर मल्हारची बहीण आता त्याला म्हणत असते की दादा, मी काय म्हणते, आपण त्या मुलीलाच देऊया ना लाडूची ऑर्डर, त्या रेवतीला. तेव्हा इथे आता मल्हार तायडीकडे बघायला लागतो. तर इथे नुपूर जात असताना काही गुंड तिला छेडायला येतात. तेव्हा ती स्प्रे काढते आणि त्या माणसांच्या डोळ्यांवरती मारते आणि तिथून आता पळ काढते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रेवती तो लाडू मल्हारला भरवते आणि म्हणते की लाडू खा बरं, कसा वाटतोय बघ. तेव्हा प्रेक्षकांनो, मल्हार म्हणत असतो की ही तर चव. तेव्हा रेवती म्हणते, ओळखीची वाटली ना ही चव? अरे नुपूरने बनवले, जिने स्वयंपाक केला होता ना, मोदक बनवले होते, तिनेच हा लाडू मला दिला होता खायला. प्रसादाचा लाडू तिने तिच्या हाताने बनवलेत रे. जशी सुमतीच्या हाताला चव होती ना, तशीच ह्या मुलीच्या हाताला चव आहेत. आपण एक काम करूया ना मल्हार, याच मुलीला लाडवांची ऑर्डर देऊया ना, असं आता रेवती म्हणत असते.